नमस्कार, रमाज क्राफ्टी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा आपला बेसिक मेहंदीचा 22वा दिवस आहे आणि आज आपण खूप महत्त्वाचं शिकणार आहोत ते म्हणजे आपल्याला पायावरती डिझाइन काढायचे आहे। मग पायावरती डिझाइन काढायला शिकायचे, पण त्याच्यासाठी आपल्याला पाय समोर पाहिजे। आता कोणाच्या पायावरती आपण सारखी डिझाइन काढू शकत नाही। मग प्रॅक्टिस साठी आपल्याला काय करायसाठी लागेल की आपल्याला पायाची ड्रॉइंग करावी लागेल आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागेल। तर काय करूया, सर मी तुम्हाला दोन ड्रॉ करून दाखवणार आहे। अगदी सोपे जे असणार तेच मी तुम्हाला दाखवते। तर सर्वात अगोदर आपण पेन्सिलने काढूया। तर इथे आपल्याला एक गोल काढायचा आहे। आता गोल म्हटल्याच्या नंतर आपला गोल कसा असतो, आपला असा हा आपला गोल असतो, पण आपल्याला तसा गोल नाही काढायचा आहे। तर असा आपल्याला हा गोल काढायचा आहे। तर आपला जो गोल आहे ना, तो उभा असा गोल असणार आहे जरासा। असा त्याला उभा असा आकार आपल्याला त्याला द्यायचा आहे। हा जो समोरचा जो पाय असतो ना, तो आपण काढतोय। तर आता मी तुम्हाला गोल दाखवलाय, आपल्याला कशा पद्धतीचा गोल पाहिजे। तर आपण मोठा जरासा पाय काढायचा आहे, त्याच्यासाठी आपण मोठा असा हा गोल घेणार आहोत। असा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून इथे असं तिरकी अशी ही रेष आली पाहिजे। सरळ अशी रेष नाही करायची, तिरकी करायची आहे। इथून तिरकी व्हायला चालू व्हायला पाहिजे। असं अशा पद्धतीची आली पाहिजे। त्यानंतर इथे आपल्याला बोटांचा आकार आपला येणार आहे, त्याच्यामुळे हे इथून असं जर असं आतमध्ये घ्यायचं आणि हा जो भाग आहे ना, हा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे। आणि याला जर असं तिरकी असं हे आला पाहिजे। असं सरळ नाही रेष मारायची, अशी जर अशी तिरकी होऊन ही रेष खाली गेली पाहिजे। आणि मग इथून आपल्याला हा भाग इथे असा करायचा। तर हा आपला अंगठा असणार आहे, त्याच्यामुळे हा जो भाग आहे हा आपला मोठा असणार। त्यानंतर इथे अंगठाच्या बाजूचं बोट असणार आहे। असे 5 आपल्याला काढायचे आहेत। करंजीचं सगळ्यात छोटं काढायचं आहे आणि मग ते इथे आपल्याला हे असं जॉईन करायचं। आणि हे जे आहे ना काढलेलं, हे आपल्याला रेष खोडायचे आहे आणि याला असं जरासा आपल्याला आकार द्यायचा। आणि इथे आपल्याला बोटांना हे आतमध्ये घेऊया जरा आणि इथे अंगठ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे। आता हा समोरचा भाग झाला। आता इथून काय करायचं आहे, ह्या इथून आपल्याला असा वरती तिरक्या येणे, आपल्याला हा जो भाग आहे हा आपला मोठा असतो ना, मग त्याच्यामुळे आपल्याला हा भाग आपल्याला हा मोठा करायचा आहे। हे जितकं आपल्याला वरती घेत जाता येईल तेवढं घ्यायचं, कारण की पायाची जी इथे पण खूप सारी आपल्याला डिझाईन काढावी लागते। आता इथून आपण सरळ करूया रेष आणि आता हा भाग आपण खोडूया आणि हा पण भाग थोडासा खोडूया आणि इथून जर असा फुगीर भाग करायचा आहे। आणि हे जे आहे ना, हा जो गोल काढलाय हा गोल आपण खोडूया।
हे जे आपले घोटे असतात त्या घोट्यांचा हा थोडासा आपण हलकासा आकार देतो. आकार नाही दिला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला फक्त मेहंदी इथून अशी काढायला जमायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला हा पायाचा आकार पाहिजे. असा सिंपल काढा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आपल्याला कळेल की जेव्हा आपण समोरून मेहंदी काढणार तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ते कळण्यासाठीच फक्त हे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता आणखीन एक मी तुम्हाला दाखवते. आता ही जी डिझाईन आहे ना, ही डिझाईन आपण अशी घेऊया. एक साइडला जो पाय असतो त्याची आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, ते 4 आपण डॉट देऊया. इथे देऊया जरा पाठी, कारण की आपल्याला पाय असा इथे करायचा आहे. अगोदर मी इथे दिले तर तो पाय खूप छोटा होतोय, त्याच्यामुळे आपण इथे देऊया. आणि काय करायचं आहे आपल्याला, हा जो आहे ना हा आतमधून घ्यायचा आहे आणि असा इथे आणायचा आहे जरासा बाहेर. आणि हा जो आहे हा इथून वरतून घ्यायचा आपल्याला, वरतून असा इथून घ्यायचा आहे आणि याला पण जरासा आतमध्ये घेऊन इथे आपल्याला टच करायचं आहे. असा हलकासा आपण आतमध्ये याला घ्यायचंय. आता इथे आपली ही टाच असणार आहे. टाच असल्यामुळे काय करायचं, ही जशी इथे आले ना आतमध्ये तसंच त्याला बाहेर न्यायचंय आणि इथे आपल्याला टाचीचा आकार द्यायचा आहे. आणि इथे आपण हे टाचीला इथे आकार दिलाय. त्यानंतर काय करायचं, हा जो भाग आहे हा आपल्याला हलकासा पुढे घ्यायचा आहे आणि इथून इथपर्यंत आपल्याला हे आणायचं आहे. आता हा जो भाग आहे आपला, इथे आपली जो पाय असतो, पायाचा जो तळवा असतो जरासा आतमध्ये असतो, त्याच्यामुळे याला आपल्याला इथे आणायचं, जरासं सरळ आणायचं, मग जरासं आतमध्ये न्यायचं. इथून पहा, आतमधून जरासं न्या, जास्त नका नेऊ. आणि मग असं त्याला वापस आकार द्या. असा आकार देऊन जास्त नाही जरासं द्यायचं आणि याला पुढे आणायचं आहे. आता याला जे पुढे आणले आपण, तर हा इतका आहे ना, तर याला पण इथपर्यंत आपल्याला आणायचं आहे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, इथं पाया इथपर्यंत आणला ना, मग इथून आपल्याला जर असं वरती नेऊन इथे आपल्याला अशा पद्धतीने अंगठाचा आकार इथे काढायचा आहे. आणि मग हा जो आहे ना, हा भाग इथे न्यायचा आपल्याला वरती जरासा नेऊन इथे आपल्याला करंगळीचा भाग काढायचा आहे. आता इथे आपल्याला 3 भाग करायचे, 1 2 आणि हा 3 असे होणार. हे एक बोट झालं. हा एक बोट झाला आणि हा एक झाला. तर इथे आपण नीट करून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे करायचं आहे. आता मी तो तुम्हाला छोटा करून दाखवलाय. तुम्ही जास्त मोठा करत असेल तर पुन्हा याला जर असा इथे आकार देऊ शकता. आता इथे आपल्याला नख काढायचे आहेत. तर पहा, हे आपण नख काढलेले आहेत. आणि हा जो भाग आहे आपला, हा आपल्याला किती मोठा तुम्हाला पुढे पाहिजे ना, त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. जेवढी तुम्हाला असं वाटते तुम्हाला डिझाईन वरती वरती शिकायची आहे, तेवढे तुम्ही तिथे वाढू शकता. आता आपण याला ब्लॅक पेनने मी तुम्हाला हे करून दाखवते. तर अशा पद्धतीने हे आपले पायाचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे राहिले आपलं, हे करून घेऊया.
तर पहा, हे दोन्ही आपण पायाचं केलेलं आहे. जसं मी तुम्हाला हाताचं सांगितलं तसं तुम्हाला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे दोन्ही ठेवायचे आहेत आणि ड्रॉ करायचे आहेत. किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही प्रत्येक डिझाईन साठी नवीन नवीन ड्रॉ करू शकता किंवा लॅमिनेशन सुद्धा तुम्ही करू शकता. एकावर एक ठेवायचं आहे आणि हे असं लॅमिनेशन करू शकता. तर हा आपला समोरचा पाय आहे आणि हा आपला वन साइड पाय आहे. तर ही तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.